झालं होतं आपलं सर ॲक्वेरियम झालं होतं का आपलं? नाही सॉरी, हां, बायोलॉजिकल मॅग्निफिकेशन. सो व्हॉट इज बायोलॉजिकल मॅग्निफिकेशन? तिकडे नचिकेत बायोलॉजिकल मॅग्निफिकेशन काय? व्हॉट डू यू मीन बाय बायोलॉजिकल मॅग्निफिकेशन? एनीबडी विथ द ह्युमन बॉडी नाही म्हणतात आपल्याला. ॲक्युमुलेशन ऑफ केमिकल्स प्रोग्रेसिव्हली फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अनदर, and maximum कोणामध्ये? ह्युमन बीइंग्स. वाय? बिकॉज वी आर ॲट दी हायेस्ट ऑर टॉप. दॅट इज बायोलॉजिकल मॅग्निफिकेशन. आता थोडंसं असंच वायबार आहे ते वाचून देतो मी तुम्हाला. थर्टी पॉईंट जे काही कामाची. न्यूज पेपर्स रिपोर्ट्स अबाउट पेस्टिसाइड लेवल इन द रेडीमेड फूड आयटम्स आर ऑफन सीन. तुम्हाला माहिती असेल मागे एक मॅगीचं प्रकरण झालं होतं, माहिती का? मॅगीला आपण बॅन आणलं होतं इंडियामध्ये. मॅगी खाता तुम्ही? त्याच्यामध्ये लीड वॉज फाउंड इन अ व्हेरी हाय क्वांटिटी मॅगीला. मग काही दिवस बंद होती, मग त्यांनी ते लीडचे लेवल कमी केले. सडनली गव्हर्नमेंट चेकिंग केली होती. अँड लीड इज एक्स्ट्रीमली डेंजरस फॉर अस. इट कॅन कॉज कॅन्सर. मग ते त्यांनी अनलिडेड पेट्रोल पण भेटतं बघा. तुम्ही ऐकले का? तुम्ही पॉवर पेट्रोल म्हणतात त्याला. तुम्ही पेट्रोल पंपवर दोन टाईपचे पंप पाहिले असेल. एक पॉवर पेट्रोल आणि एक रेगुलर पेट्रोल. तो जो पावर पेट्रोल होता है उसमें लीड नहीं होता है. लीड जो होता है वो हमारे एग्जॉस्ट से निकलता है. कहाँ से? जो गाड़ी के साइलेंसर होते हैं ना पीछे, वहाँ से निकलता है और वो हवा में फैल जाता है. एंड इफ यू नो द टर्म SPM, सस्पेंडेड पार्टिकुलेट मॅटर. नाही पण शिकलो ना आपण. SPM म्हणतो त्याला. सस्पेंडेड पार्टिकुलेट मॅटरचं डेंजर काय माहिती का? की इट डज नॉट गो एट द बॉटम ऑफ द अर्थ, जो ग्राउंड पे नहीं आएगा. And it does not go in the upper atmosphere also. It remains at the nose level, and that is why there is a very high chance that you will inhale it, and these particles stick to the lung. आणि मग कालांतराने काय होतं, जे लोक सिगरेट पितात तसाच प्रकार आपल्यावर होऊ शकतो की होल होऊन जाईल आपल्या लंग्समध्ये. and once the lungs are punctured, you will see that they do not expand and contract properly, and then you will find that you do not get sufficient amount of ऑक्सिजन. आणि मग हळूहळू तुम्हाला लंग डिजीज किंवा एखादा अस्थमा, नाही तर मग लंग कॅन्सर, these diseases are caused by it. That is why government has produced two types of petrols, that is leaded and unleaded. Unleaded म्हणजे तिकडे युरोप वगैरे मध्ये तर लीडेड पेट्रोल मिळतं, ते अनलिडेडच मिळतं. पण आपल्याकडे थोडंसं म्हणजे कसं आता आर्थिक परिस्थिती ऐकूशी असतो, त्याच्यामुळे ते गव्हर्नमेंटने ठेवलंय की साईड बाय साईड. पण ते 1-2 रुपये जास्ती घेऊन आपले पॉवर पेट्रोल पण टाक, तो अच्छा ॲव्हरेज आता है उसको. Average अच्छा. So this is what he's saying, and I told you the example of Maggi also. Maggi contain lead. लीड से क्या होता है कि बच्चों में आगे चल के कैंसर होने के बहुत चांस. डिबेट इन द ग्रुप अबाउट अ नीड फॉर सच बैन्स. तो बैन करायचं म्हणतो तो. सो आप देखो डिबेट करके कितने लोगों को मैगी बैन करनी है. What do you think would be the source of pesticide in these food items? So this is basically the chemical fertilizers, pesticide, etc. are consumed by the आपण ऑस्मोसिस शिकलो होतो बघा, हायपरटॉनिक सोल्युशन. तर मग त्याच्यामध्ये पाहिलं तुम्ही की these particles move from a area of lower concentration to area of higher. Discuss what method would be applied to reduce the intake of pesticide. So you should use organic manures. मग ते तर काही शक्य नाही आपल्याकडे, कारण एवढी जनता आहे. तर एवढ्या जनतेला ऑर्गॅनिक फूड सप्लाय करायचं म्हटलं किती कॉस्टली पडेल. कधी ऑर्गॅनिक केळी घेऊन पाहिलं का? ते 80 रुपयाला डझन भेटतं आणि नॉर्मल केळी 40 रुपयाला डझन भेटतं. दिस इज द डिफरन्स बिटवीन दॅम. सो मग तुम्हाला स्वतःच करावं लागेल. बघा करू. हाऊ डू आर ॲक्टिव्हिटीज अफेक्ट द एन्व्हायरमेंट? We are an integral part of the environment. Changes in the environment affect us, and our activity change the environment around us. We have already seen in class 9 how our activities pollute the environment. In this chapter we shall be looking at 2 environmental problems. म्हणजे दोन एक तर दोनच येतात एक्झाम मध्ये, मग हे दोनच करायचे आपण. व्हेरी इझी, काही खास नाही. ओझोन लेअर अँड हाऊ इट इज गेटिंग डिफ्लेक्ट. ओझोन, दिस इज O3 मॉलिक्यूल. काय आहे तर टोटल ऑक्सिजनचे किती मॉलिक्युल्स? 3 मॉलिक्यूल. बरोबर आहे का नाही? 2 मॉलिक्यूल, 1 मॉलिक्यूल होते सगळं. हा, तर मग 3 मॉलिक्यूल आहे. सर
3 atoms राहतील. नाही, दिस इज अ मॉलिक्युल ऑफ ॲटम. ते पण तो विसरून गेला म्हणून नाही बघतो. हेलियम काय तो मॉलिक्युल ऑफ ॲटम. ते तर आज पडो नाही स्टँडर्ड डिटेल्स सगळं तिकडे दिलेलं आहे. आणि हा आहे काय, सो दिस इज कॉल्ड एज नॅसेंट ऑक्सिजन. काय म्हणतो त्याला आपण, नैसेंट ऑक्सीजन. इसको आपने इनहेल किया, इमीडिएट डेथ, इमीडिएट डेथ. इसको भी इनहेल किया, इमीडिएट डेथ, इमीडिएट डेथ हो जाएगी इसमें. सो यू इनहेल व्हाट, ओनली molecular oxygen, molecular. So this is present in the upper layer of the atmosphere. This is not available anywhere. This is only available when you take permission from the government. तो जिनको जरूरत है उनको गवर्नमेंट का परमिशन लेगा, फिर वो सिलेंडर में भर के देगा. वो उसका अलग ही यूज है. So these two are extremely dangerous. So this is not available anywhere and this is available in the upper layers of the atmosphere. वो काय ट्रोपोस्फियर कोणता बोलतो ज्योग्राफी त्याच्यामध्ये सुद्धा अवेलेबल. ओझोन इज अ मॉलिक्यूल फॉर्म फ्रॉम 3 atoms of oxygen. कितने एटम है, 3. While O2 which normally refers as oxygen is essential for all aerobic forms of life. So all aerobic forms of life, that means those plants and animals which require what, Oxygen. or which have lungs. और दे ब्रीथ बाय एनी मेथड. मी तुम्हाला अजून पुष्कळ दाखवेल इकडे लाईफ प्रोसेस मध्ये की कशी ब्रीदिंग होते प्लांट्स मध्ये. ओझोन इज डेडली पॉइजनस. इट इज डेडली. सिमिलरली नॅसेंट ऑक्सिजन इज ऑल्सो व्हाट, डेडली पॉइजन. डेडली पॉइजन. However, at higher levels of atmosphere, ozone performs an essential function. It shields the surface of the earth from the ultraviolet. इसको शील्डिंग करता है अर्थ के बिल्कुल अपर, इधर ऐसे खड़ा हो जाएगा यहाँ पे O3 and the sun rays are coming from here. The sun rays contain what, ultraviolet rays. It will not allow it them to pass through. It will not allow it to pass. Okay. It shields the surface of the earth from the ultraviolet radiation of the sun. This radiation, radiation is word वापरायचा. Do you know what kind of energy is sunlight? Light. काय है? Light and लाइट है क्या, हीट है क्या है? सोलर है. हाँ. So it's basically EMR, electromagnetic radiation. Electromagnetic radiation. It is formed from both electrical as well as magnetic field. ते तुम्ही पुढे शिकाल. For example, it is known to cause skin cancer. So this is the problem. If ultraviolet rays come in contact with the skin, it will cause what? Cancer. Now how ozone at higher level of atmosphere is a product. Ozone किससे बना है? वो बोल रहा है देखो. Ozone at higher level is a product of ultraviolet radiation acting on oxygen. तो पहले तो ये अल्ट्रावायलेट रेज जो है भाई ये ऑक्सीजन पे ऐड करेगी. सो यहाँ से आएंगे कौन, अल्ट्रावायलेट. सो ऑक्सीजन इन द प्रेजेंस ऑफ अल्ट्रावायलेट रे फ्रॉम 2 atoms ऑफ. तो पहले ये मॉलिक्यूलर ऑक्सीजन को एटॉमिक ऑक्सीजन में ब्रेक कर देगा. कौन, अल्ट्रावायलेट इटसेल्फ. व्हाई आई एम टेलिंग यू दिस, बिकॉज दिस हैज बीन आस्क्ड इन बोर्ड एग्जाम मेनी टाइम्स. हाउ O3 is formed. तो O3 फॉर्म करने के लिए पहले आपको O2 को ब्रेक करना पड़ेगा. काय करावं लागेल आपल्याला, ऑक्सिजनला पहिले ब्रेक करावं लागेल. बाय विच एनर्जी, बाय दी अल्ट्रावायलेट. नाउ यू हैव 2 atoms ऑफ ऑक्सीजन. दीज आर एक्सट्रीमली अनस्टेबल. देखो ये O बन गया मतलब ये नैसेंट ऑक्सीजन बन गया ना, ये बेहद अनस्टेबल है. दे आर ऑलवेज इन अ लुकआउट फॉर मॉलिक्यूलर ऑक्सीजन. So immediately ये किसी O2 को ढूंढ लेगा, which is already present in the atmosphere, and it will form what? O3. It will form what? So what is the process of getting ozone? First, using ultraviolet rays, you break down molecular oxygen O2
into O plus O. These O's are extremely unstable. They will immediately react with again what? Molecular oxygen O2 to form. O3. Clear है ना एकदम? हाँ यही आता है मेरे एग्जाम. Ozone at higher level of atmosphere is a product of ultraviolet radiation acting on O2 molecule. The higher energy of ultraviolet radiation split apart the molecular oxygen into O plus. So they have extremely high energy. Extremely high. तो ये कुछ डिकम्पोजिशन की तरह लग रहा है की नाही? डिकम्पोजिशन मध्ये पण काय करतो आपण एनर्जी इनपुट आणि काय करतो ब्रेक. फॉर एक्झाम्पल AgBr सिल्वर ब्रोमाइड इट इज ब्रोकन डाउन इनटू सिल्वर प्लस दोन भाग करून दिले का मग. वाय? बिकॉज ऑफ एनर्जी इनपुट. सो सिमिलरली एनर्जी ऑफ पण याला असं तसं काही म्हणू नका. ओके. द हायर एनर्जी अल्ट्रावायलेट रेडिएशन स्प्लिट अपार्ट द मॉलिक्यूलर ऑक्सीजन O2 इनटू फ्री ऑक्सीजन इनटू. आणि फ्री ऑक्सीजन का नाम क्या है अभी? नेसेंट ऑक्सीजन. Molecular oxygen to form ozone. Sorry. These atoms then combine. मग बघा तिकडे O2 has been broken into O plus O and then O reacts with O2 and forms O3. समझा हुआ पूरा प्रोसीजर कैसा है? क्योंकि एग्जाम में बहुत बार आ चुका है. एक बार और. पहले तो हम क्या करेंगे? O2 लेंगे. अब O2 कहाँ अवेलेबल है? In the atmosphere itself. You will use the high energy ultraviolet radiation to break down O2 into free oxygen. Free oxygen is basically natural. Now these are extremely unstable. They are always in to find another molecular oxygen O2. तो ये O2 हमेशा किसके साथ रिएक्ट करेगा? O किसके साथ रिएक्ट करेगा? O2 के साथ. और क्या बन जाएगा? मोदी. These atoms then combine with the molecular oxygen to form ozone. तो वहाँ दिया है देखो ये उन्होंने रिएक्शन. और उसके नीचे कुछ कहानी है वो हमेशा ही आती रहती. The amount of ozone in the atmosphere began to drop sharply in the 1980s. तर हे वर्ष लक्षात ठेवा. Once it has been asked in MCQ also, in which year the quantity or you can say the level of O2 started dropping sharply. मग तिकडे 1981, 80, 82 असं काही देतील. मग असं नाही व्हायला की मला तर हिस्ट्री सारखं लक्षात नाही राहिलं. You need to understand. These decrease has been linked to synthetic chemical called as chlorofluorocarbon. Chlorofluoro, which are used in refrigerant. They are no more used in refrigerant. आता use होत. Which are used in refrigerant and in fire extinguisher. But in 1987, बघा drop कब से हो रहा है? 1980. And when it was banned in 1987 by whom? The United Nations Environment Program UNEP हे पण विचारलं गेलेलं आहे. Succeeded in forging an agreement to freeze CFC production at 1986 level. हे काय भानगड? म्हणजे 1986 पर्यंत जितकं CFC बना बस भाई उसको फाइनल कर दो. इसके बाद हम बनाएंगे नहीं. That means it has now freezed to what? 1986 level because that CFC which was produced up to 1986 त्याला काय करणार आहे आपण? You cannot push it outside the atmosphere. ते तर राहणारच आहे. ज्यांचे रेफ्रिजरंट कूलर त्यावेळेस घेतले गेले मग त्यांचे ऑलरेडी आहे का ते? मग यू कॅनॉट से देम की फेकून द्या ना तुम्ही. तो त्यांनी काय झालं ठीक आहे ज्यांनी आतापर्यंत CFC वापरून केलं त्यांनी आता वापरा. लेकिन अभी जैसे कार्स में आ गया ना कि यूरो स्टैंडर्ड आ गया, यूरो 2, यूरो 3. तो इसका मतलब तुम पुरानी वाली कारों को हम थोड़ी फेंक सकते. हम बोलेंगे हाँ ठीक है आप यूज करो लेकिन आइंदा हम बेचेंगे नहीं. आइंदा तो हम यूरो 2 का स्टँडर्ड बेचेंगे या XYZ भारत 2 पण आलंय बघा तुम्ही स्टँडर्ड ऐकलंच येतं. तर मग त्या स्टँडर्डचीच कार घ्यावी लागेल. इवन मॅन्युफॅक्चरर ऑल्सो टोल्ड कम्प्लिटली दॅट यू शुड मॅन्युफॅक्चर ॲट दिस स्टँडर्ड्स. by the United Nations Environment Program at 1986 level, it is now mandatory for all the manufacturing companies to make CFC free refrigerators throughout the world. So now you cannot use it. So do you get the way in which O3 is formed and who has banned it, in which year it started dropping sharply and at which year it is freeze? 1980. तो ये सारा बराबर याद होना चाहिए क्योंकि चैप्टर भी छोटा है
तो पूछने को ज़्यादा कुछ है भी नहीं उनके पास. Find out from the library, internet or newspaper reports which chemicals are responsible for the replication of ozone layer. तो वो कर लेना आप आज. Find out if the regulation put in place to control emission of these chemicals have succeeded in reducing the damage to the ozone layer. तो इस पे तो आपने को प्रोजेक्ट ही करना पडेगा. मग प्रोजेक्ट करा आणि फाइंड आउट करून मला सांगा पुढच्या वर्षी काय आहे. Has the size of the hole in the ozone layer changed in the recent year? I don't know. ते बघावं लागेल. And second problem काय मग managing the garbage we produce. Okay. In our daily activities, we generate a lots of material that are thrown away. What are some of these waste materials? What happens after we throw them away? Let us perform an activity to find the answer to these questions. Collect waste material from your home. This could include all waste generated during a day like kitchen waste, spoiled food, vegetable peels, used tea leaves, milk packets and empty cartons, waste paper, empty medicine bottles, strips, bubble pack. Bubble packs काय असतात? ते पॉप जे आता Amazon मधून आपल्या घरी येतात. हाँ तुम्ही पाहिलं एव्हरी मटेरियल इज पॅक्ड इन बबल शीट. बच्चे खेलते भी उसको. Old and torn clothes and broken footwear. The moral of the story is that he has divided the waste into organic and inorganic. आपल्याकडे ओला सुका कचरा येतो ना ते घंटा गाडीवाले बोलतावाले. Bury these materials in a pit in the school garden. काल चावरामध्ये खड्डा खोदून टाका आणि गाडी घेऊन जा. सब बरी करतो. फादर कुछ बोला तो बोला ये लिखा है आपने. सर मना किया है वो. गेट में ही कर दो. दीदी मैम बोलते हैं हमें स्कूल अलाउड नहीं है. हा करा. बरी दिस मटेरियल इन द पिट इन द स्कूल गार्डन. स्कूल म्हटलंय त्याच्यामुळे क्लासच्या बाहेर करायचं नाही. और इफ देयर इज नो स्पेस अवेलेबल यू कॅन कलेक्ट द मटेरियल. कारण कोणीतरी म्हणेल बरं आहे आम्हाला तुझ्या घराकडेच करतो. कलेक्ट द मटेरियल इन अन ओल्ड बकेट म्हटलंय. काय म्हटलंय? ओल्ड बकेट. A flower pot and cover it at least 15 centimeter of soil. किती आहे? Basically he is saying कि भाई check करो whether something decompose or something does not. बरोबर यानी those material which decompose are what then organic material. Are what? Organic material. And those which do not are inorganic. What are the materials which change their form and structure? Organic material. काय? Organic. Of these materials that change, which ones चेंज द फास्टेस्ट. मग ते बघावं लागेल. तुम्ही बघा. पब्लिक ने बोला कारण काही येत दिसत नाही मग आपल्याला काही कामाचं नाही. वी हॅव सीन इन द चॅप्टर लाईफ प्रोसेस. लाईफ प्रोसेस म्हणून सांगतो पहिले शिकवायला. देखो आगे काय द फूड वी ईट इज डाइजेस्टेड बाय वेरियस एंजाइम्स. तो मैं वो सारे एंजाइम्स ट्रिप्सिन पेप्सिन सलाइवरी अमाइलेज वो सब पढ़ने वाला था. लेकिन तुम्ही म्हणा एन्व्हायरमेंट स्कूल वाले आणि सर आम्ही काय करू. हा मला माहिती आहे की सिक्वेन्स काय तो कोण दिली काय होतं. द फूड वी ईट इज डायजेस्टेड बाय वेरियस एन्झाइम्स इन अ बॉडी. हॅव यू एव्हर वंडर्ड व्हाय द सेम एन्झाइम्स डज नॉट ब्रेक डाउन एव्हरीथिंग वी ईट? बिकॉज एव्हरी एन्झाइम हॅज स्पेसिफिक ऍक्शन. आणि त्याला टेक्निकल वर्ड आहे एन्झाइम्स आर स्पेसिफिक टू स्पेसिफिक इन ऍक्शन. सो यू विल सी दॅट पेप्सिन विल ऍक्ट ओनली ऑन प्रोटीन. Mucus will see that the inner lining of the stomachs are not damaged. Hydrochloric acid will see that bacteria is killed. असं नाही की हा एन्झाइम त्याचं काम करायला लागेल तो त्याचं काम करायला लागेल. नो नो. So they are specific in action. They will act only on one part of the food. So we have only basically 5 types of food material. कुठले कुठले? Carbohydrates, proteins, विटामिन. तो इन्हीं के लिए हमारी बॉडी में एंजाइम है. तो अगर ये इनपुट में गया तो अपने अपने एंजाइम उनको अटैक करके उनको डाइजेस्ट करवा देंगे. लेकिन आप प्लास्टिक खाने लग गए फिर आप ड्रग्स खाने लग गए तो वो सब चलेगा नहीं. हाँ वो मटेरियल के लिए हमारी बॉडी में कोई चांस नहीं. हाँ उल्टा लिवर पे बहुत प्रेशर आ जाएगा और कुछ साल के बाद लिवर भी डैमेज हो जाएगा क्योंकि लिवर भी कितना डिटॉक्सिफाई करेगा. वो नहीं कर पाएगा. हाँ चलो सबस्टेंसेस दैट आर ब्रोकन सॉरी पर्टिक्युलर दैट इज व्हाई वी हाँ तो एंजाइम्स आर स्पेसिफिक इन देयर एक्शन. वर्ड बघा काय वापरलाय. Are specific in their action. Specific in enzymes are needed to break down a particular substance. So carbohydrates will be broken down by whom? By the salivary amylase. Proteins will be broken down by pepsin and trypsin. Pepsin and trypsin.
फॅट्स ग्लोब्युल्स विल ब्रोकन डाऊन बाय समबडी एल्स. मग सगळे वेगवेगळं काम करतात. लिव्हर विल सिक्रेट बाईल. बाईल ह्याला ब्रेक करेल. मग ते पॅनक्रियास इन्सुलिन सिक्रेट करेल. सो इन्सुलिन विल सी टू शुगर. इट विल मेंटेन द शुगर लेवल. त्याला बाकी काही घेणं नाही काय आहे ते तुमच्या बॉडी. सो दे आर स्पेसिफिक इन ऍक्शन. That is why we will not get any energy if we try to eat coal. कोळसा खाल्ल्याने आपल्याला काही एनर्जी येणार. कोळसा जाळून एनर्जी मिळू शकते पण कोळसा खाऊन एनर्जी मिळणार. ओके. Because of this, many human-made material like plastic will not be broken down by the action of bacteria. क्योंकि उनके पास भी वो enzymes नहीं है. They can break only what? Organic matter. Bacteria or other saprophytes. These materials will be acted upon by the physical process. अब इन पे कौन काम करेगा फिर? वो भी बोल रहा है. By physical process like temperature, pressure. म्हणून कार मध्ये नवीन घेतल्यानंतर काही लोक प्लास्टिकच्या थैल्या तिथेच राहू देतात ऍज इट थिंकिंग की खूप नवे राहणार आहे आयुष्यभर. मग बघा कार उडून कसा वास येतो कारला. वाय? बिकॉज द कार इज स्टँडिंग आउटसाइड युअर हाऊस अँड इट इज ऍक्टेड अपॉन बाय होम हीट. आणि मध्ये प्रेशर बिल्ड होते का? हो. अँड इट इज रिलीजिंग हार्मफुल केमिकल. म्हणून कधीही बाहेरून कुठलंही तुम्ही काही मागवलं ते झोमॅटो वगैरे त्या डब्यातनं पहिले आलेलं अन्न काढून घ्या. काही लोक त्या डब्यातच राहू देतात. ते ऑलरेडी इतकं हॉट आहे. आणि जे प्लास्टिक वापरतात ते नॉन फूड ग्रेड प्लास्टिक आहे. भंगार. हो. ते डबे पाहिले का तुम्ही? त्याच्यात तुम्ही राहू द्या थोड्या वेळ. ते बघा बाहेरून डबे सुद्धा असेल ते व्हायला लागतात, खराब व्हायला लागतात. का? तर ते त्याच्याबरोबर रिॲक्शन सुरू होऊन जाते. म्हणून बघा आपल्याला नेहमी सांगतात की स्टीलच्या बॉटल वापरा, स्टीलचे टिफिन वापरा. प्लास्टिकचे तुझी मम्मी समोर पॅक करके देगी गरम गरम. आणि तुम्ही खाल किती वाजता? ते एक मारामारी काय होऊन गेली तुमच्या ते प्लास्टिक सोडून गेलं. पण ते आर किडिंग यू. उद्यापासून स्टीलचा डबा घेऊन जायचा. आमच्याकडे नाही मग. आणि मिल्टनचा वापरला गॅसचा वापरला असा काही भ्रम ठेवू नका. कुछ लोगों को वो भी सेल्युलोज आहे माझ्याकडे. अरे त्याचा काही ठेवू नको. प्लास्टिक प्लास्टिक आहे. वेदर सेलो इज सेलिंग और समबडी सेलिंग डजंट हॅव एनी मीनिंग. हा स्टील काय? एलॉय. काय? एलॉयज आर नॉट ऍक्टेड बाय एनी सबस्टन्सेस. तुम्ही बघा घरात आपले ताटं किती वर्षापासून आहेत, ग्लास किती वर्षापासून आहे झाले खराब तुमच्या घरामध्ये? काही चालत नाही. कभी पानी पिया उसमें तो वैसा टेस्ट बदल गया ऐसा हुआ है क्या? प्लास्टिक की बॉटल का पानी पियो उसमें क्या लिखा रहता है? इमिजिएटली ब्रेक डाउन आफ्टर यूज. तरी आपण त्याला सांभाळून वापरतो. सबस्टन्सेस दॅट आर ब्रोकन डाउन बाय बायोलॉजिकल प्रोसेस म्हटले. काय म्हटले? दॅट मीन्स युजिंग व्हॉट? बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम्स आर सेड टू बी बायोडिग्रेडेबल. हाऊ मेनी ऑफ सबस्टन्सेस यू बरीड वर बायोडिग्रेडेबल? ऑल ऑर्गॅनिक मॅटर लिहून द्या. काय? ऑल substances that are not broken down in this manner are said to be what? Non-biodegradable. These substances may be inert. Inert म्हणजे काय? They will not be acted by anything and simply persist in the environment for long time or may harm the various members of ecosystem. तो प्लास्टिक कितने साल में डिग्रेड होता है? 1000 साल में डिग्रेड हो जाएगा. तब तक कितने लोग रहेंगे क्या? यूज द लाइब्रेरी और इंटरनेट टू फाइंड अबाउट मोर बायोडिग्रेडेबल एंड नॉन बायोडिग्रेडेबल. तो वो तो आप कर लो भाई. हाउ लॉन्ग आर वेरियस नॉन बायोडिग्रेडेबल सब्सटेंसेस एक्सपेक्टेड टू लास्ट इन द एनवायरनमेंट? तो 1000 साल पकड़ लो. These days new types of plastics which are said to be biodegradable are available. I don't know. प्लास्टिक आणि बायोडिग्रेडेबल हे दोघी मॅचेस होते. फाइंड आउट मोर अबाउट द मटेरियल्स करा तुम्ही. हा चला. ओके. विजिट एनी टाउन और सिटी. वी आर शुअर टू फाइंड हिप्स ऑफ गार्बेज ऑल ओवर द. विजिट एनी प्लेस ऑफ टुरिस्ट इंटरेस्ट and we are sure to find place littered with empty food wrappers. कुठल्याही हिल स्टेशनला जा तुम्ही बघा कुठे प्रचंड प्रमाणामध्ये तिकडे चिप्सचे पॅकेटने बॉटल्सने पडलेलं जातं. इन द अर्लियर क्लासेस वी हॅव टॉक्ड अबाउट दिस प्रॉब्लेम्स ऑफ डीलिंग विथ द गार्बेज
that we generate. Let us now look at the problem in bit more deeply. Deeply बघतोय तो इकडे बघा. Find out what happens to waste generated at home. Is there any system in place to collect this waste? Yes. आपल्याकडे तर आहे ना, ती घंटा गाडी येते ना. So there is a system in place which will collect this waste. Find out the local body, that is पंचायत, म्युनिसिपल कॉर्पोरेशन. आपल्या इथे कोण आहे मग? म्युनिसिपल कॉर्पोरेशन. रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन. हे काय असतं? जे लोक फ्लॅट सिस्टीम बाहेर राहतात, मला वाटतं तिकडे असेल रेसिडेंट वेलफेअर सिस्टीम. तिकडे काय देतो, सेक्रेटरी वगैरे असतो काहीतरी, का चेअरमन असतो, काय असतो तो? सेक्रेटरी. हा, तो ते सगळं लाईन अप करतो. हा बरं जाऊ दे. आय मीन ही सेइंग की याच्यापैकी कोण लोक डील करतात? आपले ते म्युनिसिपल कॉर्पोरेशन करतात. डील्स विथ द वेस्ट. आर देयर मेकॅनिझम इन प्लेस टू ट्रीट द बायोडिग्रेडेबल एंड नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट सेपरेट? यस, एटलीस्ट अपने यहाँ तो है. जो यहाँ से हमारे कलेक्ट करके जाते हैं तो उसको सेपरेट आउट करते हैं इन द ऑर्गेनिक अँड इनऑर्गेनिक. आपले ती घंटा गाडीवाला कलेक्ट करून घेऊन जातो, त्याला आपण सेपरेट करतो आणि त्याचा बराच मोठा कॉन्ट्रॅक्ट देतो. कॅल्क्युलेट हाऊ मच वेस्ट इज जनरेटेड ॲट होम इन अ डे. मग कॅल्क्युलेशन करा. बैठ जाओ बैठत. एक बुक घ्या. हा, एक बॉटल आली, 2 भाज्यांची डबल आली. मोर येडा यायच्या. हा नाही, डिसेंबर मध्ये शिकवणार आपलं, सॉरी ऑक्टोबर मध्ये शिकवायचे आपलं, आता शिकवतोय. हाऊ मच ऑफ दिस वेस्ट इज बायोडिग्रेडेबल, ते पण तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि त्याचा कॉलम बनवा. सर ऍक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे तुम्ही. Find out the sewage in your locality. How sewage is treated in your locality? Are there sewage म्हणजे हे गटरीचं पाणी, ते नाले विल्याचं पाणी ते कुठे सोडतात? डायरेक्ट नदीमध्ये. Are there mechanisms in place to ensure that the local water bodies are not polluted by untreated sewage? तो काफी बोलते हैं, पता नहीं, लेकिन मेरे को तो डाउट है, तिकडे सोडवलं जाते पाणी. बरं, फाइंड आउट द लोकल इंडस्ट्रीज इन योर लोकॅलिटी और इन योर लोकैलिटी ट्रीट देयर वेस्ट. तो इंडस्ट्री विजिट करा. सो सब अपने को ही करने को बोल रहे हैं कुछ. आर देयर मेकॅनिझम इन प्लेस टू एश्योर दैट द सॉइल अँड वॉटर आर नॉट पोल्युटेड बाय वेस्ट? मग जाऊ द्या, त्यात सगळं आपल्याला करावं लागेल. इम्प्रूवमेंट इन आवर लाइफस्टाइल हैज रिजल्टेड इनटू ग्रेटर अमाउंट्स ऑफ वेस्ट मटेरियल बीइंग जनरेटेड. दिस इज अ फैक्ट. दिस इज अ, क्योंकि हमारे लाइफस्टाइल चेंज होने से क्या हो गया, वी आर बाइंग मोर एंड मोर and we are bringing more and more plastics and this and that here. Changes in the attitude has also had a role. Attitude change म्हणजे काय? आपल्याला एक चप्पल घरात पाहिजे घालायला, एक बाहेरचं पाहिजे. हाँ, कुछ सैंडल्स किसी को चाहिए तो किसी को शूज दो चाहिए, वॉकिंग के लिए अलग चाहिए. तो दिस दोनों चेंज इन एटीट्यूड. कपड़े भी देखो भाई, मेरे बचपन में मुझे याद है 2 ही तो ड्रेस लेके देते थे मम्मी पापा, साल भर यूज करो. अभी ऐसा नहीं, हर चीज के लिए अलग अलग ड्रेस. सो दिस आर दी चेंजेस इन एटीट्यूड. खाने पीने में वही आहे, सकाळी काय खायचंय, दुपारी काय खायचंय, रात्री काय खायचंय. हा, मग तसं त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊन राहिला. चेंजेस इन द एटीट्यूड हॅज ऑल्सो प्लेड अ रोल. विथ मोर अँड मोर थिंग्स वी आर यूजिंग, वी यूज बिकमिंग डिस्पोजेबल. and disposable things are greatest where right now in medical field. मेडिकल फील्ड में देखो, हाँ, हर किसी का भी ब्लड लेना है तो यू हैव टू यूज व्हाट, डिस्पोजेबल सिरिंज. बरोबर का नाही? जे मेडिसिनचे सलाईन वाल्याने देखा की आपले IV सेट्स सारे 1 टाइम यूज. हां, संध्याकाळी कुठल्या मेडिकल एखाद्या डॉक्टरकडे व्हिजिट करा, त्याच्याकडे मेडिकल वेस्ट निघतो, ते मेडिकल वेस्ट पण कलेक्ट करण्याची वेगळी सिस्टीम असते. सो दे आर प्रोड्युसिंग लॉट्स अँड लॉट्स मेडिकल. तर दिस इज द रिझन. Changes in the packaging has resulted into much of our waste becoming non-biodegradable. Why plastics are used more in packing? Because they are waterproof, dustproof. एकदा तुम्ही रैप केलं कि आप कहीं फेंक दोगे, अंदर का मटेरियल कभी खराब नहीं होगा, बाहर का प्लास्टिक खराब हो सकता है. तो आपके घर पे जो भी आएगा वो क्या आएगा, सही पोजीशन. दैट इज व्हाई वी यूज इट. व्हाट डू यू थिंक विल बी द इम्पैक्ट ऑफ दिस ऑन आवर एनवायरनमेंट? तो बहुत सारा नेगेटिव इम्पैक्ट तो दिख ही रहा है, ग्लोबल वॉर्मिंग एंड दिस एंड दैट. आणि ब्लॉकिंग ऑफ स्वेज कॅनल्स ते पाहिले का तुम्ही? हां, ते बारिश में देखो
सारे ब्लॉक हो जाते। मुंबई में देखा ना, लोअर बरेल ठाणे बिणे उधर देखो, एक बारिश हुई नाही की पाणीच पाणी, का बरं? सगळं प्लास्टिक वेस्ट तिकडे जाऊन ब्लॉक करे त्याला, आणि त्यांनी ब्लॉक केलं की पाणी जाएगा नहीं। तो ये था भाई। फिर एक लालू प्रसाद जी थे हमारे यहाँ पे इंडिया में, कल परसों भी उनकी बहुत चर्चा हो रही थी। इसका ही ये फंडामेंटल है, ये फंडा इसलिए ढूंढा था। लालू प्रसाद यादव वॉज दी रेल मिनिस्टर, केंद्रीय कैबिनेट मिनिस्टर होता था। उसने दिमाग लगाया कि भाई प्लास्टिक को हटा के हम क्या करते हैं, वी विल यूज कुल्लर्स का सब। इफ यू आस्क योर पेरेंट्स, they will probably remember a time where a tea tray was served in plastic glasses which had to be returned to the vendors. तो पहले धो के वापस यूज करते थे। There was a time. It's a reality. To the vendor, introduction of disposable cups was held as a step forward for the reason of hygiene. Anything which is disposable is basically for hygiene. Is for what? No one at that time perhaps thought about the impact caused by the disposal of millions of cups on the daily basis. Some time back, coolers, that is disposable cups made up of clay. अब इसमें प्रॉब्लम क्या है? Do you know where agriculture can be taken? Agriculture कहाँ कर सकते हैं आप? Fertile soil, and fertile soil is available in where? In the top soil. टॉप सॉइलचा लेअर एकदम लहान आहे का आपल्याकडे? हां. सो व्हॉट हॅपन इज दॅट व्हेन दे स्टार्टेड युजिंग दिस कूलर्स, दे स्टार्टेड डिगिंग लॉट्स ऑफ टॉप सॉइल. आणि टॉप सॉइलच्या खाली काय असतं? रॉकी सॉइल. रॉकी सॉइल इज नथिंग, नो यूज. तिकडे काही पण उगत. सो दिस वॉज वन ऑफ द थ्रेट टू दॅट एन्व्हायरमेंट. म्हणून त्याला बंद करावं लागलं, बिकॉज पीपल स्टार्टेड युजिंग टॉप सॉइल ऑन अ व्हेरी लार्ज स्केल. कारण रेल्वे काही छोटी मोठी नाही. हां, रेल्वेचा इंडियामध्ये 1-2 नंबर म्हणजे बजेट आहे त्याचा, बघा तुम्ही. आफ्टर द युनियन बजेट, आफ्टर द, सो इट हॅज लॉट्स ऑफ, आय मीन देर आर सो मेनी स्टेक होल्डर्स विच कॅन बी बेनिफिटेड. एक कॉन्ट्रॅक्ट रेल्वेचा निघाला तर त्याला लुटण्यासारखी कमी लोकांची नाही गर्दी. सो टॉप सॉईलला डॅमेज होत होतं. काय होतं? सो दॅट आयडिया वॉज ड्रॉप. That idea was dropped, and that idea was brought by whom? By Lalu Prasad Yadav. मूर्खांचा बाग. हा तसंच आहे. Sometime back, the coolers that is disposable made of clay was suggested as an alternative, but a little thought showed that making these coolers on a large scale would result in the loss of fertile top soil. काय दिलं त्यांनी? Fertile top soil. Now disposable paper cups are being used. What do you think are the advantages of disposable paper cups? So paper is made from what? Trees or rather wood. बराबर है? तो wood तो क्या है? वो it can be easily decomposed. चलो last. Search on the internet or library to find out what hazardous material have to be dealt while disposing of electronic items. Electronic items मध्ये काय hazardous? Mercury. डू यू नो PCB असते पाहिले का तुम्ही? PCB जिसपे मोबाईल सारे सर्किट लगे होते. तर ती PCB ला एक कोटिंग असते पाहिले का ग्रीन कलरची? ते ग्रीन कलर की कोटिंग एक्सट्रीमली डेंजरस होती है. अगर वो हीट होके आपके नोज में कंटिन्यूसली जाएगी तो कुछ ही दिनों में आपको लंग्स की बीमारी शुरू होती है. हाउ वुड दिस मटेरियल अफेक्ट द एनवायरमेंट? तो काही कामाचं नाही. फाइंड आउट द हाउ प्लास्टिक्स आर रिसायकल्ड. हा, प्लास्टिक कॅन बी रिसायकल्ड बाय द वे. डज रिसायकलिंग प्रोसेस हॅव एन इम्पॅक्ट ऑन द एनवायरमेंट? आय डोंट नो. ते बघा तुम्ही. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप, त्याला एक्सेस करू की पडावं. हा, बायोडिग्रेडेबल. सांगा मग काय कोण आहे? ACD. हां, चला. मला ABCD पण येत नाही. ACD म्हणतात. विच ऑफ द फॉलोइंग कॉन्स्टिट्यूट फूड चेन? ग्रास, गोट, ह्युमन बीइंग. आणि ग्रास खाऊ पण नाही, अरे गोट खाऊ नाही चालणार, बरोबर आहे का नाही? ग्रास, फिश. Which of the following are environment friendly practices? All of them.
म्हणजे ऑलरेडी झालंच आहे. व्हॉट विल हॅपन इफ इट किल ऑल द ऑर्गॅनिझम्स इन वन ट्रॉपिक लेवल? The others will also die. Why? Because they are interlinked or interdependent. Will the impact of removing all organisms in tropic level different for different tropic level? Can the organisms of any tropic level be removed without causing any damage to the ecosystem? What is biological magnification? The accumulation of chemicals in Successively from one tropic level to another. what are the problems caused by non-biodegradable waste that we generate? It does not get It is not decomposable. If all the waste we generate is biodegradable, will this have no impact on the environment? If all the waste we generate is biodegradable, will this have no impact on the environment? Yes, it will have no impact because it will be easily decomposed. Why is damage to the ozone layer cause of concern? The ozone layer does not allow UV radiation. So it prevents the harmful ultraviolet rays from reaching to the earth's surface, and it can cause problem like skin cancer. ये काय फालतू की